सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण मंदिर बघतोय ते महाराजांच्या काळातलं आहे आणि इथंच थोरले छत्रपती शाहू महाराजांची समाधी सुद्धा आहे. अशा पवित्र वास्तूत आज आपण एकत्र आलो आहे आणि ही मालिका सांगली आणि कोल्हापूरच्या धर्तीवर आधारित आहे. जी सांगली म्हणजे नाट्य पंढरी आणि कोल्हापूर म्हणजे दत्ताचं पावन स्थान असलेली भूमी, म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नरसोबावाडी. अशा या सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर असलेली मालिका म्हणजेच कृष्णाईच्या लेकी, आणि ह्याच कृष्णाईच्या लेकी या मालिकेची आपण एक झलक बघणार आहे, जी 15 जून पासून झी मराठीवर येतीये संध्याकाळी 7 वाजता. कधीपासून होतीये? तुम्हाला बघत आलोय आणि आज झी मराठीवर कृष्णाईच्या भूमिकेत तुम्ही आहात. या मालिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि इतक्या संख्येने तुम्ही इथे आलाय त्याबद्दल खरोखरच आभार. कृष्णाईच्या लेकी ही मालिका खरंच तुम्हाला तुमचं मनोरंजन करेल, त्याचबरोबर थोडंसं प्रबोधनही करेल. एक अतिशय कणखर अशा या स्त्रीची आहे ही मालिका आणि तशाच तिच्या त्या 3 लेकी आहेत. या माझ्या ज्या लेकी मला मिळाल्या आहेत इतक्या गोड लेकी मिळाल्या आहेत मला खरोखरच, आणि प्रत्येकीचा स्वभाव विशेष वेगळा आहे. एक अशी स्त्री की जिला फक्त चूल आणि मूल या पलीकडे दुसऱ्या आयुष्यात काही माहीत नव्हतं. आधी कदाचित वडिलांच्या छायेत ती वाढली असेल, नंतर नवऱ्याच्या छायेत तिने संसार केला, तिला त्या उंबरठा पलीकडचं जगच माहिती नव्हतं. अशा स्त्रीवरती जेव्हा अशी वेळ येते की 3 मुली झाल्या आणि म्हणून तिचा नवरा तिला सोडून देतो आणि जाऊन दुसरं लग्न करतो आणि गावापाठची एक पडकी जमीन तिला देऊन टाकतो. खरं तर त्या स्त्रीला तेव्हा असं वाटतं की जाऊन मला जीव द्यायचा आहे, कारण मला माहितीच नाही कसं जगायचं, पुरुषाच्या आधाराशिवाय कसं जगायचं हे कधी माहितीच नाही, हे कधी कोणी शिकवलंच नाही, काही याबद्दल कल्पनाच नाही. पण त्या 3 जेव्हा लहानल्या मुलींकडे ती बघते तेव्हा तिला कळतं की त्या तिघींचा विश्वास फक्त ती आई आहे आणि जर ती आई नसेल तर त्यांचं काही होऊ शकत नाही. त्यासाठी तिलाच येत आहे, म्हणजे काय, तिला फक्त स्वयंपाक करता येतो. तर तिच्यापाशी जे साधन आहे त्या साधनाचा ती वापर करते आणि एक ती खानावर सुरू करते आणि तिच्या 3 मुलींना ती पण करते की माझ्या 3 मुलींना मी मोठं करेन, शिकवेन आणि ताठ मानेनी जगात जगायला शिकवेन. अशा प्रकारची ती आई आहे आणि अशा प्रकारची आमची मालिका आहे. नमस्कार. सगळ्यात आधी मी फार प्रोमो बघून इमोशनल झाले, कारण की इतक्या दिवस आम्ही प्रोमो करत होतो, पाहत होतो, तर असं वाटलं की हां आम्ही करतोय काहीतरी नवीन मालिका घेऊन येतोय. पण आज इतक्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांसोबत बघताना एक वेगळीच एनर्जी होती आणि एक वेगळेच वाईब्स होते. सो खूप छान वाटलं. आणि मी असं म्हणेन की पु ल देशपांडेंचं एक वाक्य मी आवर्जून सांगेन की ते म्हणतात की विज्ञानातलं शास्त्र कदाचित आईला कळत नसेल, विज्ञानातले नियम कदाचित आईला माहीत नसतील, पण खऱ्या आयुष्यातले, खऱ्या जगातले संस्काराचे शास्त्र ते आपल्याला आईच्याच खुशीत मिळत असतात. सो ही जी मालिका आहे ती प्रत्येक आईसाठी, तिच्या लेकींसाठी आहे आणि आईची ताकद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फार वेगळी आणि फार महत्त्वाचं कॅरेक्टर, महत्त्वाचं पात्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपली आई असते. आणि मी असं म्हणेन आई जशी घडवायला जी मेहनत घेते आणि आपण पुढे जाऊन जे घडतो, जे बघतो ते ती आपल्याला जितकं समाधान असतं आणि आपल्याला जितकी त्याच्याबद्दलची काय म्हणू आपण की सॅटिस्फॅक्शन असतं त्यापेक्षा जास्त आई आपल्यासाठी कार्य करत असते आणि तो आनंद तिच्यासाठी जास्त असतो. आणि जी आई छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवू शकते ती आई जगात म्हणजे किती मोलाचं कार्य करू शकते. आईची ताकद कधीच कुणीच कमी समजूच नाही. सो या मालिकेत पण ना तशीच कणखर आई आम्हाला लाभली आहे आणि ती तिच्या जिद्दीने या 3 लेकींना म्हणजे सगळं गाव टाकलेल्या मुली, वडिलांनी सोडलेली बाई असं वगैरे तिच्याकडे पाहतात, पण त्या सगळ्या जिद्दीतून ती कसं काय त्या मुलींना वाढवते तो प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही स्वतःशी कुठेतरी काहीतरी रिलेट कराल. आम्हा तिघींची पात्र फार वेगवेगळी आहे, फार वेगवेगळे शेड्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमच्या पात्राचे.
सो मज्जा येणार आहे. दररोज तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात. थँक्यू. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझ्यासाठी या सगळ्याच गोष्टी नवीन आहेत आणि मी पहिल्यांदा स्टेजवर उभी राहून सगळ्यांशी संवाद साधते आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली तर खरंच माफ करा मला. मी असं सांगू शकेल की ऑलमोस्ट गोष्टी शारदाताई आणि आईने सांगितलेल्याच आहेत. तर मी गौरी या पात्राबद्दल सांगेल. गौरी ही एक खूप स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट मुलगी आहे. गौरी लहानपणापासून तिच्या आईला बघत आली आहे की आईने किती कष्ट केले आहेत आणि वडिलांनी लहानपणीच तिला सोडून गेले का तर 3 मुली झाल्यामुळे. पण त्या तिन्ही मुली मुलापेक्षा कमी नसतात हे गौरी दाखवून देते. गौरीला कलेक्टर बनायचं आहे का तर आईच्या डोक्यावरचं जे ओझं आहे ते तिला कमी करायचं आहे आणि ती तिच्या फॅमिलीचा बॅकबोन आहे. आणि मला माहिती आहे की माझ्याकडून तर प्रत्येक मुलीला प्रोत्साहन जाणारच आहे. पण मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये ती एक छोटी गोष्ट दडलेली असते की तिला आईच्या डोक्यावरचं जे ओझं असतं ते कमी करायचं असतं. आणि अशा प्रकारे आम्हाला तिन्ही बहिणींची ही खूप छान स्टोरी आहे आणि आमची एक सुंदर निरागस आई आहे जिला आम्ही सपोर्ट करतो. सो नक्की ही मालिका बघा. मी आहे पारावी. अरे वा, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. मी खूप लहान आहे तर माझ्याकडून काही चूक झाली बोलताना तर मला पण माफ करा, कारण मी पण अशी स्टेजवरती वगैरे पहिल्यांदाच बोलते तुमच्यासोबत. सगळं तर आता ताईंनी आणि दोघींनी सांगितलंच आहे तर मी काय सांगू. मी पण माझ्या कॅरेक्टरबद्दलच सांगते. माझं नाव कॅरेक्टरमध्ये सौदामिनी आहे. मी सगळ्यात शेंडफळ आहे, छोटू. तर आमच्या खानावळीत मेन्यू कार्ड नाही मिळत. आमच्या खानावळीत मिनी असते. ती मिनी तुम्हाला सगळं सांगते की आज काय पदार्थ बनणार आहे, काय नाही बनणार आहे. मिनी हिशोबात एकदम चोख आहे. तिला तोंडपाठ हिशोब असतं. तिला पुस्तक बघायची गरज लागत नाही की अरे बापरे यांनी काय खाल्लं आता कसं आठवणार, किंवा एखाद्याला पुस्तक बघावं लागतं. ती तशी नाही आहे. तिला असं लगेच कळतं की यांनी किती काय खाल्लं आहे, यांनी किती काय केलं आहे. आणि मालिकेबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं ही खूप वेगळी गोष्ट आहे की एक आई आहे जिला 3 मुली आहेत आणि त्याच्यामुळे तिचे बाबा तिला सोडून गेले आहेत. आणि तो जो एक प्रवास आहे तो खूप छान आहे आणि सुंदर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आय होप सो तुम्हाला तो खूप आवडेल. तर नक्की बघा आमची मालिका. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. हुशार आणि नाही, मी तेच आता येणारच होतो. आहेत की नाही तिघी एकापेक्षा एक मुली माझ्या. बघा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे संस्कार दिसत आहेत आणि त्याच बाबतीत मी मध्ये दिसत आहेत आणि म्हणूनच या संस्कारी अशा मालिकेला बघायला विसरू नका. झी मराठीवर 15 जून पासून किती वाजता? 7 वाजता. मालिकेचं नाव काय? एकदम बरोबर. चला तर मग आपण आपल्याला भेटायला